नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी घरगुती पद्धतीने हिरव्या वाटपातली भरली वांगी कशी करायची सांगणार आहे। त्यासाठी ते वांगी घेतलेली आहे, शेंगदाणे आहे, हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे, खोबरं आहे, लसूण आहे, आलं आहे, मीठ, गरम मसाला, हळद आणि जिरे घेतलेलं आहे। ही वांगी मी स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे। आता तिला मधून मी कट करून घेणार आहे। पाण्यात ठेवून घेऊया। आता इथे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। खोबरं भाजायचं आहे। हिरव्या मिरच्या। आता हे वाटप करू। इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे, आलं टाकलेलं आहे, लसूण आहे 3 पाकळ्या, हिरव्या मिरच्या आपण ज्या भाजून घेतलेल्या आहेत त्या, आणि शेंगदाणे आणि खोबरं याचा आपण वाटप करून घेणार आहोत। इथे मी हळद टाकलेली आहे थोडा गरम मसाला 1 चमचा आणि मीठ याचा आपण वाटप करून घेतलेला आहे। आता हे वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत। छानपैकी दाबून भरून घ्यायचं आहे। इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत। त्याच कढईमध्ये तेल टाकून इथे मी तेजपत्ता टाकलेला आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही कढीपत्ता टाकू शकता। मोहरी टाकून घेऊया आणि जिरं। आता भरलेली आपण मसाल्यामध्ये वांगी होती ती टाकून घेऊया तेलामध्ये, आणि उरलेला मसाला होता तो पण मी ते टाकलेला आहे। मिक्स करून घेऊया। आणि 1 मिनिटासाठी आपण त्यावर झाकण ठेवूया। त्यामुळे छानपैकी तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये मी मसाल्याचं उरलेलं पाणी होतं ते टाकलेलं आहे। आता 5 ते 10 मिनिटं आपण वांगी शिजवून घेणार आहोत। छानपैकी आपली वांगी शिजून झालेली आहे। थोडी कोथिंबीर टाकूया, काढून घेऊया। छानपैकी आपली हिरव्या वाटपातली भरली वांगी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक नक्की करा।